चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। कोणी ओबीसी नाही, परंतु तुम्ही ठरवल्याप्रमाणे तिथे ओबीसीची आरक्षण देता आणि अनुसूचित जातीचं मात्र जे तुम्ही 27% तिकडे करता इथे 13% द्यायला पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट आपण 5-5.5% हे आरक्षण देत आहे। हा सरासर अन्याय आहे। त्याच्या विरुद्ध मी आता जसं म्हटलं आवाज उठवला आहे। त्या आयोगाचं काय म्हणणं आहे, कारण तो स्टॅट्युटरी आयोग आहे, त्याला सगळे अधिकार आहेत, कोर्टाच्या अगोदरचे अधिकार त्याला आहे। त्यांनी जर आम्हाला न्याय दिला तर तिथे करू, आवश्यकता लागली तर पुढे पाहता येईल काय करायचं, पण आता हा सुप्रीम कोर्टात विषय नाही आहे। संदेश हे बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा इथे विषय नाही आणि मागासवर्गीय हा आता अनेक वर्ष चालत आला। सत्ता आता त्या वेगळ्या पक्षाची होती ते सांगून नाही होत, त्यांनी नाही करायला पाहिजे। हा निवडणूक आयोग आहे, कुणाला? सरकारला नाही दिला। हा बघा मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे, पहिला मला स्टेप बाय स्टेप जावं लागेल। जर मुंबई आत्ता मी जसं सांगितलं तुम्हाला की मुंबई महानगरपालिकेतला अन्याय आहे तो मी अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे या आयोगाकडे दिला आहे। त्यांनी सर्व जे अधिकारी आहेत म्हणजे महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त, त्यानंतर सेन्सस आयुक्त, तुम्हाला माहिती आहे आता सेन्सस पण होणार आहे, या सर्व आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं। तिथे जर आमचा प्रश्न नाही झाला तर ते सरकारकडे नेता येईल, सरकारकडे पण नाही झाला तर कोर्टात जाता येईल। पण पहिली जी पायरी आहे ही याची जी लिगली पायरी आहे ती तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जावं लागतं, ते आम्ही केलेलो आहोत। त्यावेळी नाही केले तर आत्ता नाही करायचं असं कुठे आहे? त्यावेळी झालं नाही ना। आता 17च्या नंतर आजपर्यंत निवडणूक झाली नाही, त्यामुळे त्यावेळी नाही झालं। आता जे चूक राहिली आहे ती दुरुस्त करून घेण्याचं काम करावं लागेल। अनेक चुका आहे विधानसभेच्या पण असंच झालेलं आहे, पण ते ज्यावेळी हा पहिला एक विषय झाला की तो विधानसभेचं बोला। बघा, जे आमच्यातले वकील आहेत ते म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन याच्यावर हे आणू। मी त्या मताशी नाही की या निवडणुकीवर आम्ही स्टे आणू, चुकीचं आरक्षण दिलं, पण मी त्या मताशी सहमत नाही। माझं म्हणणं जर बरोबर होत असेल तर कोर्टात जाण्याची काय, पहिल्यांदाच हे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। ज्या 17ला व्हायला पाहिजे ते आता 22ला व्हायला पाहिजे ते 25पर्यंत झालं नाही। म्हणून मी विचार करतो की कोर्टात वगैरे जाण्यापेक्षा याच पातळीवर हा विषय सुटला तर आम्हाला कोर्टात जाण्याची गरज नाही वाटत। हां, बोला। निवडणुकीवर परिणाम होणार नाही, मला आशा वाटते निघेल। पक्षाचा पाठिंबाचा विषय नाही हा मी नाही तर मी तसं भारतीय जनता पार्टीचा नेता आहे, माझे मंत्री आहे, मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रेस घेऊ शकलो असतो, मी घेतली नाही। हा मला नॉन पॉलिटिकली प्रश्न करायचा आहे आणि जे याला पाठिंबा देतील या विषयाला, हा काही एकट्या आमची समता परिषद ही सामाजिक संघटना तिचा फायदा नाही होणार आहे ना। आमची समता परिषदचे लोक काही निवडणूक लढवत नाही, जे निवडणूक लढवणार आहेत आणि इतर पक्षाचे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे ना की आता अनेकांना वाटणार आहे बापरे आम्हाला पहिल्यांदाच कळलं। हा जो अन्यायाचं जोपर्यंत परिमार्जन करायचं आहे ते पहिलं त्याला अन्याय आहे ते सांगितलं पाहिजे, ते आम्ही सुरू केलं आहे की असा अन्याय होतो आहे आणि जे पाठिंबा देतील, आता उद्या 10 तारीखला तर जाहीर झालं आहे की आयोगाकडे मीटिंग आहे। आज मला ते उपाध्यक्ष जे आहेत धम्मपाल ते भेटले होते,
की भाई अनेक लोक म्हणाले आम्हाला यायचं, तर मी म्हटलं स्वागत आहे. त्यांच्याकडे तक्रार करायला किंवा याबाबत हे घ्यायला जर सगळ्या पक्षाचे आले तर चांगलं आहे ना. हा काही पक्षही लढा नाही, हा आपला जो आहे हा अनुसूचित जातीवर जो सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. सगळेच पक्ष शाहू फुले आंबेडकर आणि सर्वांचं नाव घेतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या विषयात मला जायचं, मला हा विषय पॉझिटिव्ह कसा सोडवता येईल हा माझा विषय आहे. हे आत्ता जे आता 27 झाले, 227 तेव्हा 15 झाले, त्याच्या अगोदर 13 होते, असे ते जसे जसे वाढ गेले ते वाढत गेले. त्यामुळे आता हे आता 2017 तर नक्की आहे. आपल्याकडे आता दिलं ते 2017चं सर्क्युलर आहे. आत्ता 22ला निवडणूक झाली असती तर हेच आता मध्ये तुम्हाला माहिती आहे की पुनरावलोकन पण झालं आणि 38 वाढ झाले होते. त्याच्यानंतर ते पुन्हा 227 झाले. त्यामुळे आत्ता आपला 227चा विषय आहे, त्याच्यामध्ये 13% आरक्षण मिळालं पाहिजे. जे आम्हाला शिक्षणामध्ये 13% आहे, जे आम्हाला नोकरीमध्ये 13% आहे, ते आम्हाला राजकारणामध्ये पण 13% मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही, मी चर्चा नाही केली. कसं मगाशी म्हटलं, मी कोणाशी चर्चा नाही केली, कुठल्या पक्षाची. मी फक्त जसं सांगितलं त्याने उद्या सपोर्ट दिला या विषयाला तर त्यांचाही फायदा होईल ना. हे काय फक्त एका पक्षाचे नगरसेवक वाढणार नाही ना. आत्ता काय जे नगरसेवक आहेत 15, त्यामध्ये सर्व पक्षाचे आहेत. हे समजा 33 झाले तर त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल ना निवडणूक लढवायला आणि निवडून यायला. नाही, सरकारने नाही सुटणार. हा सरकार पातळीवर नाही सुटला. हा जे मार्ग आम्ही अवलंब आहे त्याच मार्गाने सुटेल. सरकार नंतर हस्तक्षेप करेल. हा आता आयोग काय त्याचा निर्णय देतो आहे, त्या आयोगाने जर सरकारकडे घेऊन गेला अपील तर ते सरकार त्याच्यात येईल. या सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्यांचं काय म्हणणं आहे तेव्हा हा जो आयोग आहे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मग ते महाराष्ट्र सरकारकडे ते अपील करतील किंवा यासंबंधी त्याने हस्तक्षेप करावा असं ते म्हणतील. नाही, स्टेचा नाही मार्ग निवडणं, थोडं थांबवावं. कारण आत्ताच जे लोक जनप्रतिनिधी होऊन जी मुंबईची तशी सेवा नगरसेवकांमार्फत झाली पाहिजे होती ते आता ठप्प झाले. 22 पासून आता 3 वर्ष झाली, निवडणुका नाही झाल्या, लोकप्रतिनिधी नाही. सगळे आता माजी लावायच्या पूर्वी मा लावतात. मी माननीय नगरसेवक, ते बा म्हणजे माझी. आता त्यांनाही पर्याय नाही, त्यांना काही अधिकार नाही. हां, म्हणजे आपण समजायचं, त्यांना वाटत नाही, त्यांना माहिती आहे माझी आहे म्हणून. आपण समजायचं हे माननीय नगरसेवक. हां, बरोबर आहे, बरोबर आहे ना की ते नगरसेवक असेपर्यंत माच लिहिला होईपर्यंत मग मा काढून टाकली. नाही, आता पहिले टप्प्यातून करू मग अधिवेशनाचं आव्हान. आज जी मी प्रिलिमिनरी तुमच्याबरोबर चर्चा करतो, त्यामुळे मी हा तुमच्याकडे विषय मांडला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अभ्यासपूर्वक या सामान्यांसाठी, अनुसूचित जातीतल्या लोकांसाठी आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, आपण लिहावं. आणि मी तुम्हाला सगळं त्याची टक्केवारी दिली आहे, त्याचं सगळं म्हणजे कुठल्या ते तुम्ही कन्फर्म करून घ्या की नागपूर महानगरपालिकेत एवढे आहेत का, संभाजीनगरमध्ये आहेत का. म्हणजे तुम्ही शेवटी नगरसेवकर साहेब जे आमचे ते शोधपत्रकार आहेत. आता मी त्यांना 72 सालापासून ओळखतो, त्याने अनेक विषय मांडले आणि आंदोलनं उभी राहिली. तर त्यामुळे मी तुमच्याकडूनही अपेक्षा करतो की या विषयाला न्याय देण्यासाठी आपण सहकार्य करावं. करू ना तो
आम्ही युद्ध आता एवढे वर्ष अन्याय झालाय, आलं का लक्षात? मुंबई महानगरपालिकेत एवढ्या वर्ष अन्याय झाला. तुम्ही म्हणता तसं हे आता देऊन तर संपणार नाही. 10 तारीखला आयोगाबरोबर मिटिंग आहे. त्याच्यानंतर जे तुमच्या मनामध्ये आहे की युद्ध पातळीवर याची म्हणजे अजून 5 वर्ष अन्याय होता कामा नये, यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करू. ते ठरवलं आहे ते आता लगेच तुम्हाला सांगून काही सांगायचं नाही. जे आहे ते करू. तुम्ही नाश्ता घ्या ना. हो साहेब, अरे पाणी दे ना त्यांना तुम्ही. हां, पुढची दिशा आपल्याला मी म्हटलं की 10ला मीटिंग झाल्यावर त्याच मीटिंग झाल्याच्या नंतर काय निर्णय आयोग देतोय त्याच्यावर आमची दिशा ठरेल. असं नाही म्हणत. माझा खात्री आहे की सरकारमार्फत हा विषय सुटेल. आणि मी यासाठी हे करतोय, आपला हा आजचा विषय नसला तरी आत्ता जे जातीय जनगणना होणार आहे आणि त्यानंतर सर्व विधानसभेची पुनर्रचना होणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये, आता मी तुम्हाला देत नाही कारण आज तो विषय नाही, की इथे नगरसेवक साहेब बसलेले आहेत. 1962ला ज्या निवडणुका झाल्या तेव्हा 36 आमदार होते आणि 6 खासदार होते अनुसूचित जातीचे. 67ला निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आमदार 36 होते, खासदार 6 होते. 71ला जी जनगणना झाली आणि 56ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित म्हणजे ते बौद्ध झाले. त्यानंतर ह्या ज्या सगळ्या जागा होत्या त्या 71च्या जनगणनेनंतर 36चे साहेब 18 झाल्या आणि लोकसभेच्या जागा 3 झाल्या. 3 म्हणजे एक तर अनुसूचित जातीची संख्या कमी झाली पाहिजे, स्थलांतरित झाले पाहिजे. त्यावेळचं सेन्सस झालं ते बरोबर नाही झालं. 91ला पुन्हा सेन्सस झालं, मग ते इंदिरा गांधीने केलं नाही. 91ला झालं. 91च्या सेन्ससमध्ये जे आता 91 नाही 2001ला सेन्सस झालं. 2001 या 2001च्या सेन्ससमध्ये खरं म्हणजे मी जे आता पुस्तक लिहिलं आहे तुम्हाला नंतर देईन की आमच्या याच्याप्रमाणे 47 जागा झाल्या पाहिजे होत्या आमदाराच्या आणि खासदाराच्या झाल्या पाहिजे होत्या 8. त्याच्याऐवजी म्हणजे आमची 16% हे आहे संख्या अनुसूचित जाती वर्गाची, त्याच्यामध्ये 59 जाती येतात. तर त्या जातीमध्ये जी आत्ता ज्या निवडणुका झाल्या 2009 पासून त्याच्यामध्ये आमदार झाले 29 आणि खासदार झाले 4. झाले किती पाहिजे होते? 47. कारण तुम्ही जेव्हा जनगणना करता आणि पुन्हा 90मध्ये माननीय VP सिंगांनी हा महाराष्ट्रातले धर्मांतरित बौद्ध आहेत यांना अनुसूचित जातीचा दर्जा दिला. पूर्वी नव्हता, 90मध्ये दिला VP सिंगाने. मग त्यावेळेस 2001 साली जनगणना झाली, त्याच्यामध्ये जर धर्मांतरित बौद्धांना पकडलं असतं तर ही जो आता लॅकोना राहिला तो राहिला नसता. आणि म्हणून मी आता हा विषय संपल्यानंतर याच्यावर कसा अन्याय होतो आहे अनुसूचित जातीवर तो पुढच्या सत्रामध्ये म्हणजे हे एकदा झाला विषय की त्याचं पुराव्यानिशी पूर्वी मुंबई प्रांत होतं, नगरसेवक साहेबांना माहिती आहे, आणि त्या प्रांतामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचं एक होतं, तेव्हाही संख्या जास्त होती. पण महाराष्ट्र प्रांत झाल्यावर त्या यशवंतराव चव्हाणांनी नवबौद्धांना महाराष्ट्रात सवलती दिल्या सर्वच, परंतु त्या केंद्रात नव्हत्या. त्या झाल्या VP सिंग सरकारच्या काळात. पण त्याच्यानंतर 2001ला जी जनगणना झाली ती योग्य न झाल्यामुळे आत्तापर्यंत अन्याय चालू आहे. आणि माझा प्रयत्न असा आहे की आता जी जनगणना होणार आहे, जी पुढच्या एप्रिलपासून डिक्लेअर झाली आहे, या जनगणनेनुसार त्यानंतर महिलांच्या सीट वाढणार आहेत 33%. तर अनुसूचित जातीच्या महिला पण त्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत, त्यांचं आरक्षण. आणि योग्य कदाचित मी आता 47 म्हणतोय, ते पुढच्या वेळी जर सीट वाढल्या तर कदाचित 56-58 आमदार होतील अनुसूचित जातीचे. 8 खासदार म्हणतोय, ते कदाचित लोकसंख्या वाढल्यामुळे 10 खासदार होतील.
पण हा लढा तुम्ही जसं म्हणालात हा शब्दात आता विषय सुरू करणार आहे, कारण निवडणुका होणार आहे 2029 आणि तो जो कालावधी 4 वर्षात मिळेल याच्यासाठी एक तर लोकांमध्ये जागृती आणि शासन दरबारी याचे सगळे पुरावे हे देऊन ही जनगणना आता जी होईल ती योग्य झाली पाहिजे. सर्व अनुसूचित जाती असतील त्या जातींना त्यांच्या प्रमाणात मिळालं पाहिजे. आणि यावेळी तर आपण पाहिलं आहे की ती जातीय होणार आहे. मग मराठा समाज असेल, कोण जो समाज आहे त्याची जनगणना होणार आहे. पण आमची जी चुकीची केली जाते जनगणना ती योग्य झाली पाहिजे. असा आवश्यकता लागली तर त्याच्यासाठी मी लढाई उभारेन. पण ते आज तो विषय नाही, तो विषय आहे पुढचा. अजून 29चा विषय मी आज बोलून फायदा नाही. म्हणून तुमच्या निदर्शनात आणलं की अनुसूचित जातीवरचा जो अन्याय आहे आत्ता महानगरपालिकेतला तो तुमच्या पुढे आणला आहे. हा एकदा विषय संपला की मी पुन्हा तुमच्याकडे येईल आणि काय करायचं तुम्ही जसं म्हटलं पुढे काय करणार ते करून आपण करू. पण माझी निगेटिव्ह भूमिका नाही, नकारात्मक नाही निवडणुकाच होऊ देणार नाही अशी भूमिका नाही. आत्ताच्या पण झाल्या पाहिजे, नंतरच्या पण झाल्या पाहिजे. फक्त अनुसूचित जाती वर्गाला जे 59 जाती आहे अनुसूचित जातीतल्या, या 59 जातीतल्या लोकांना तुम्ही 33च्या ऐवजी 15 देता. म्हणजे जर 59 जातीला एक म्हटला तरी नाही, 2 जाती म्हणून म्हटला तरी नाही, असा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आणि माझं आता तुम्हाला मी नंतर आमदारासाठी जो आहे ते मी वेगळं आपल्याशी 1-2-3 महिन्यांनी जेव्हा ते कॉर्पोरेशन होऊन जाते, कारण ते मला त्याच्यात राजकारण नाही करायचं. त्यामुळे कॉर्पोरेशनची निवडणूक संपली की त्याच्यानंतरचा हा लढा किंवा सेन्ससवाल्यांशी चर्चा करून समाजामध्ये जागृती करून हा आपल्याला योग्य त्या जातीला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. कुठल्याही जाती, मराठा समाज असो आणि इतर समाज असो, त्यांचं योग्य जर तुम्ही सेन्सस केलं तर त्या जातीला योग्य ते आरक्षण देता येईल. नाही तर असंच त्याच्यामध्ये लॅकुना राहील आणि लोकांवर अन्याय राहील. यूपीसी के कार्यकाल में 1985 में 15% का आरक्षण जब लागू किया गया तो 15% का आंकड़ा आया था. आपको मालूम होगा कितने लोगों ने आत्महत्या किया था, आत्महत्या किया था, जो 15 के लोग थे. 85 के लोगों को ज़्यादा मिलने लगे. उस समय के बाद से जिस तरीके से आरक्षण की आग अपने देश में लगी, तब से आज से विशाल आरक्षण कर दिया. ये तो आप अच्छी तरह जानते हैं. कल ही बिहार में हुआ ना. आप नहीं मैं आपको मेरा सुनो जरा. आप जो बात करते हैं, जो 85 और 15 की बात थी तब थोड़ा आरक्षण के खिलाफ बड़ा आंदोलन चला, ये हुआ. कल ही बिहार में आपके मालूमात के अभी कुछ आंदोलन नहीं, ये जो अपना तेजस्वी यादव वो बोला हमको 85% आरक्षण मिलना चाहिए, ऐसा उनका कहना है. लेकिन यहाँ अभी वैसा कुछ बात नहीं है महाराष्ट्र में. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, बोलो ना क्या. ये राज्यों के अंदर इसके अंदर आरक्षण का बहुत बड़ा आग लगा. बहुत सारे पार्टियों. अरे भाई मैं उसमें ही काम कर दो. कहाँ आग लगी थी मुझे मालूम नहीं. महाराष्ट्र में आप बात कर रहे. मैं जब उनके मालूमात के लिए मैं दलित पैंथर से काम करता हूँ, तो जो अन्याय होता है तो हम उसके खिलाफ लड़ते हैं. महाराष्ट्र में नहीं हुआ. मंडल आयोग के समय भी महाराष्ट्र में उतने नहीं हुआ. जो वीपी सिंह ने मंडल आयोग का स्थापना की तो वो नहीं हुआ. महाराष्ट्र में नहीं हुआ. महाराष्ट्र में सब पक्ष जो है उन्होंने सपोर्ट किया मंडल आयोग को और कुछ नहीं हुआ. चलो वो विषयांतर का विषय बाद में आप मुझे मिलो, मैं आपको बताऊंगा. ये माझे 2 विषय. पहिला मूळ विषय आमदाराच्या आरक्षणाचा नाही. पुन्हा तो विषय माझी विनंती आहे तुम्हाला की डायव्हर्ट होता कामा नये. तुम्ही हा मुंबई महानगरपालिकेतलं जे तफावत आहे ती आपल्या निदर्शनात आणले आणि हे त्या समाज घटकाला आंदोलन मिळण्यात त्याला लाभ मिळण्यासाठी तुम्ही पत्रकार मित्रांनी याला सहाय्यभूत व्हावं अशी माझी इच्छा आहे. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.